नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये. नुकताच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 असलेला मराठी पेपर जो अनिवार्य पेपर आहे, हा अनिवार्य पेपर आपल्या हातामध्ये आलेला आहे. या संदर्भामध्ये मी आज तुम्हाला स्पेसिफाईडली माहिती देणार आहे, की मराठी पेपरचा जो आहे, त्याचा संदर्भ कसा असणार आहे. बेसिकली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की मराठी पेपर आणि इंग्रजी पेपर हे क्वालिफाईंग नेचरचे आहे. परंतु हे क्वालिफाईंग जरी असले, तरीही आपल्या जी-एस पेपरचे जेवढे काही पेपर्स असणार आहे 1 to 4 तर त्या सगळ्या पेपर्सला जर आपल्याला तपासायचं असेल, किंबहुना ते तपासण्याची जी क्षमता आहे, ही सगळी डिसाईड होती तुमच्या असलेल्या मराठी आणि इंग्रजीच्या असलेल्या कंपल्सरी पेपरवर. म्हणजे थोडक्यात हे पेपर पास झाले, तरच तुम्हाला इथं जी-एसचे ऑल पेपर चेक केल्या जातात. त्यामुळं याला हलक्यात न घेता आपल्या एक्झामसाठी महत्त्वपूर्ण आहे, ह्या बाबीकडे जर याला आपण व्यवस्थित स्वरूपामध्ये बघितलं, तर आपल्याला याचं असलेलं महत्त्व पटणार आहे. त्यामुळं आपल्याकडं इम्पोर्टंटली आपल्याला माहिती असायला पाहिजे, की मराठी जो पेपर आहे, तो किती मार्क्ससाठी आहे आणि त्या मार्क्सचं त्याचं डिव्हिजन त्यांनी कसं केलेलं आहे. तर टोटली आपण ज्यावेळेस बघतो, तर आपल्याला मराठी हा जो अनिवार्य पेपर आहे, तर तो किती गुणांसाठी आहे, तर 300 गुणांसाठी विचारला गेला. किती गुणांसाठी आहे? 300 गुणांसाठी आहे आणि याचा कॅटेगरायझेशन जेव्हा आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय, की याच्यामध्ये टोटल आपल्याला 6 प्रश्न आपल्याला दिसतायत आणि 6 प्रश्नाचे उपप्रश्नही आपल्याला याच्यामध्ये काय दिसतायत, एनालिसिस करताना आपल्याला दिसून येत आहे. मग या संदर्भामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो फार महत्वाचा आहे. का? कारण की त्याच्यामध्ये निबंध लेखन आहे. काय आहे? निबंध लेखन. आता निबंध लेखनाचा जो काही आपण पेपर म्हणतोय, एसे पेपर, तो वेगळा 250 मार्काचा तो वेगळा पेपर असणार आहे. हा जो पेपर आहे, तर ह्या पेपरमध्ये 100 गुणांसाठी, किती गुणांसाठी? 100 गुणांसाठी आपल्याकडं पर्टिक्युलर 600 शब्दांमध्ये तुम्हाला एका विषयावर काय करायचं आहे? निबंध लिहायचा आहे आणि ते निबंध ह्या 4 पैकी कोणत्याही एका विषयावर लिहायचं आहे. एकदम विषय सोपे दिले होते. म्हणजे अगदी 10वी-12वी चे असलेल्या विद्यार्थ्यांना जशा प्रकारचे क्वेशन्स विचारल्या जातात किंवा निबंध विचारल्या जातात, तशाच प्रकारचे असावे मला असं वाटतं. कारण की अ, अ, जर विषय बघायला गेला तर एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असलेले फायदे आणि तोटे, त्याच्यानंतर सोशल मीडिया आणि तरुणासमोरील असलेले आव्हाने, सोबतच जागतिक तापमानवाढ आणि विकास, एक व्यस्ततेचे नाते आपल्याला दिसत आहे आणि त्या प्रकारे त्रिभाषा सूत्र आणि याच्याबद्दल असलेले माझे विचार. म्हणजे एकंदरीत आपण जर बघायला गेलं तर एकदम सिंपल बेसिसवर असलेला क्वेश्चन निबंध आहे. हा क्वेश्चन होता. त्यामुळं याचं असलेली काठिण्य पातळी फार अवघड होती, असं म्हणणं एकदम चुकीचं आहे. त्यामुळं हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की येस दिस इज अ परफेक्ट थिंग्स. त्यामुळे हे तुम्ही जर नीट वाचले असेल तर तुम्हाला सॉल्व्ह करणं हे एकदम सिंपल गेलं असेल. 100 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं प्रश्न क्रमांक 2 चालू होत आहे. तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की उतारा वाचून त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये 5 प्रश्नांची असलेली जी काही उत्तर आहे, ती उत्तरं तुम्हाला लिहायची आहे आणि याच्यामध्ये हा संपूर्ण त्या प्रकारचा असलेला काय दिलेला आहे, तर एकंदरीत पॅराग्राफ दिलेला आहे. ह्या पॅराग्राफवर क्वेशन्स विचारलेले आहे आणि माझ्या मते याच्यामध्ये मार्क्स व मानसिक संस्कृतीचे चिंतनांचे मूल्य वगैरे ह्याबद्दल केलेलं आहे. तर चांगले क्वेशन्स विचारले गेलेले असेल. मग अशा वेळेस ह्याच्यामध्ये हे 5 क्वेशन आहे आणि हे 5 क्वेशन्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. तर प्रश्न क्रमांक 3 मध्ये प्रिसाइज रायटिंग आपल्याला दिसून येते. ही प्रिसाइज रायटिंग म्हणजे तुम्हाला किती शब्द करायचे आहे? तर 1/3 शब्दामध्ये आपल्याला करायचं आहे. मग याच्यामध्ये तुम्ही जेवढ्या काही गोष्टी वाचणार आहे, तर त्या गोष्टींना तुम्हाला प्रिसाइज रायटिंगच्या माध्यमातून प्रेझेंट करायचं आहे आणि हा त्याच्यामधला असलेला पेपर आपल्याला दिसून येईल प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय आहे? तर मराठी उतारा दिला आहे. त्या मराठी उतार्याला तुम्हाला कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे? इंग्रजीमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. हा प्रश्न क्रमांक 4 होता. मग अशा वेळेस इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असताना काळजी ही घेतली गेली पाहिजे होते, की ही ट्रान्सलेशन अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या असलेल्या ग्रामॅटिकल मिस्टेक्स अपेक्षित नव्हत्या. हे इथं जर तुम्ही सांभाळून घेतलं असेल, तर निश्चित स्वरूपामध्ये त्या प्रकारच्या असलेल्या माध्यमातून हे तुम्हाला दिसून येणार आहे. प्रश्न क्रमांक 5 जो आहे, तर त्याच्यामध्ये मराठी भाषांतर करायचं होतं तुम्हाला. मराठी भाषणामध्ये इथं तुम्हाला मराठी भाषणांतर्गत ह्या गोष्टीवर तुम्हाला काय करायचं होता? फोकस तुम्हाला तिथं द्यायचा होता. त्यामुळं मराठी भाषांतर करत असताना ह्या गोष्टीवर तुम्हाला काय करायचं होतं? लक्ष तिथं द्यायचं होतं. मग याच्यामध्ये जे इंडियन एन्शियंट कंट्री, प्री हिस्टॉरिक कल्चर वगैरे याच्या संदर्भात असलेला पॅराग्राफ होता, तो मराठीत कन्व्हर्ट करायचा होता. आता यामध्ये पुढचा आहे प्रश्न क्रमांक 6 आणि त्या संदर्भामध्ये जर बघायला गेलं तर अ आणि ब आणि अजून एक क
अशा स्वरूपामध्ये त्याचे सब क्वेश्चन्स आहे. शेवटचा क्वेश्चन 6 क्रमांकाचा असणार आहे. तर याच्यामध्ये वाक्यप्रचार म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. मग त्या प्रकारचं असलेलं तुम्हाला रायटिंगमध्ये करायचं होतं या सगळ्या गोष्टी. ह्या रिटनमध्ये तुम्हाला लिहायचे होते. 10 वाक्यात तुम्हाला ह्या कल्पनांचा काय करायचा आहे, विस्तार करायचा आहे. एकदम सोपं होतं. अनुभवविना नेत्रपात्री हलवू नका रे, अशा प्रकारचा असलेला संदर्भ आहे. त्याच्यामध्ये ओल मूळ भेदी खडकांची अंग अभ्यासी सांग कार्यसिद्धी. मग अशा प्रकारचे असलेले हे जे काही म्हणी किंवा प्रचार आहे, तर त्याचं तुम्हाला तिथे काय करायचं होतं, एक्सप्लेनेशन द्यायचं होतं. प्रश्न क्रमांक 6 मध्ये क जो दिला आहे, तर क मध्ये विषयावर 20 वाक्यात संवाद लिहायचा आहे. संवाद लिखाण ज्याला आपण म्हणतोय, डायलॉग्स रायटिंग म्हणतोय. निसर्ग आपत्ती आणि सुरक्षितता याच्यामध्ये संवाद काय आहे हे तुम्हाला लिहायचं होतं. प्रश्न क्रमांक 6 मध्ये 6 मध्ये शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचं होतं. वानगी काय आहे, दोला काय आहे, अर्धचंद्र काय आहे, ज्योत्स्ना काय आहे, निशांक कंचन काय आहे, ह्या प्रकारच्या गोष्टी. आणि प्रश्न क्रमांक 6 मध्ये तोच असलेला ई भाग ज्याला आपण ई डिव्हिजन म्हणतोय, तर त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द लिहायचं. अवरोध काय आहे, आत्महत्या काय, उत्पादक काय आहे, कृतज्ञ काय आहे, मिताहारी काय आहे, अशा प्रकारे. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर हा जो काही पेपर आहे, हा पेपर अवघड बिलकुल नाहीये. मग अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉर्ट आउट करता वेळेस तुम्हाला ऍटलिस्ट बेसिक 75 मार्क्स तरी तुम्हाला घ्यायचे आहे 300 पैकी, जेणेकरून तुम्ही काय होणार आहे, क्वालिफाईड होणार आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी चांगला पेपर दिला असेल तर 100% त्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे. परंतु गडबड करायची नाही, कारण की अजून जीएसचे पेपर तिथं बाकी आहे. भेटूया आपण अशाच प्रकारच्या असलेल्या पुढच्या असलेल्या पेपरचं अनालिसिस करण्यासाठी. थँक यू सो मच.